नमस्कार मित्रांनो. सगळीकडे चर्चा जरा चालू आहे पायऱ्याची, बकासूरच्या पायऱ्याची. सगळीकडं एक चर्चा म्हणजे नावे जी आहेत बकासूरच्या पायऱ्याची ती समोर आली की बकासूर पळत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. आता गुपित लोकांचं म्हणणं आहे की बकासूरचा पायरा गुपित ठेवावा. आता मी तुम्हाला बघितलं, काल व्हिडिओ केला की मी तुम्हाला सांगितलं की बकासूरचा पायरा आपल्या व्हिडिओमध्ये कधीच सांगणार नाही. नक्कीच मला खूप जणांचे फोन आले, मला धमक्यासुद्धा आल्या लोकांच्या की बकासूरचा पायरा सांगायचा नाही अजिबात. कोण होते काय माहीत नाही, परंतु असू द्या, नाही सांगत आपण बकासूरचा पायरा. परंतु मला एक सांगणं लोकांना, आता तुम्ही बघितलं मैदान कोरेगावचं हिंद केसरीचं होतं, बरोबर आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्या मैदानामध्ये बकासूरचा पायरा तुम्हाला माहिती होतं, रोमन सांगितलं जात होतं, लखन सांगितलं जात होतं, बब्या सांगितलं जात होतं, सर्जा दादा सांगितलं जात होतं, अनेक बरेचसे पैरे सांगितले जात होते. आणि मल्हारचं नावसुद्धा समोर होतं. आणि शेवटी मल्हारचं नाव जे आहे ते समोर आलं, तुम्ही बघितलं. आणि मल्हार आणि बकासूर हा पायरा जो आहे तो फिक्सच झाला कोरेगावच्या मैदानामध्ये. भरपूर जणांची नावं येत आहेत, माझं नाव येतं, मी दुसऱ्या कोणाचं नाव घेऊ शकत नाही. अजून दोघं तिघं आहेत, त्यांचं नाव समोर घेतलं जातं की यांनी पैरे बकासूरचा पायरा सांगू नये, कारण काय होते, नजर लागते, म्हणजे आमचीच नजर लागते असं म्हणते ते. आता काय शेवटी बघा, आमचं प्रेम आहे बैलावरती, आमचं हृदयामध्ये बकासूर आहे. आणि आमच्या बकासूरला काय मला गुलालात बघायचे, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं. बाकीच्या जणांची नावं नाही घेऊ शकत मी, माझंच वैयक्तिक मी सांगतो की मी सुद्धा बकासूरचे पैरे सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण का की खूप जीव आहे त्या बकासूरवरती, आणि त्याच्यावरती तो बैल पळायला पाहिजे, त्यावेळेस बकासूर गुलालात राहील. किंवा तो जर पळाला बैल तर 100% त्या मैदानात गुलाल करेल असं आम्हाला वाटतं. कारण की बघा, लय जीव आहे बकासूरचा. असंख्य लोक महाराष्ट्रात नव्हे तर 14 देशात बकासूरची शर्यत बघितली जाते. त्या लोकांना वाटावं की बकासूरचा हा पायरा असला, आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो, चांगलं सांगतो आम्ही, काय वाईट सांगत नाही. की हा बैल जर बकासूरसोबत जर असेल तर तो 100% एक चांगली कामगिरी करून बकासूर आणि तो गुलाल मिळवून देईल. 1 नंबरचं पारितोषिक म्हणजे एक नंबरचा मान जो आहे तो मिळवून देईल आता आम्हाला खूप जणांना वाटतं. परंतु काय होतं, काही लोकांना असं वाटलं की बकासूरचा पायरा आम्ही सांगतोय त्याच्यामुळे नजर लागते बकासूरला, असं लोकांचं म्हणणं आहे. मला 2-3 फोन आले परवा दिवशी रात्री, मैदानात होतो त्यावेळेस बी आलं, मला शिव्यासुद्धा दिल्या. आता शेवटी जाऊ द्या, का एक बकासूर ते प्रेम आहे आपलं, ते प्रेम कायम राहील. परंतु त्या लोकांनी आपल्याला धमक्यासुद्धा दिल्या की बकासूरचा आजपासून पायरा सांगायचा नाही. कोण होती, पोरं होती कुठली काय मला नाही माहीत, परंतु ठीक आहे, नंबर आहेत माझ्याकडे, पण नंबर नाही देऊ शकत मी. डिलीट केले. काय होते, जाऊ दे म्हटलं, उगीच नको, आपल्या बैलावरती आपलं प्रेम आहे आणि असंच प्रेम राहावं आपलं. परंतु मला एक सांगणं होतं, तुम्ही बघितलं मागास मी विषय घेतलेला की बकासूरचा पायरा मल्हारसोबत होता कोरेगावच्या मैदानामध्ये. गाडी गटाला फॉल झाली होती, ठीक आहे, पायरा अगोदर कळला लोकांना, ठीक आहे. मग काल मैदान होतं आसू या ठिकाणी, बकासूरचा कुणालाच माहीत नव्हतं बकासूर पाळणार आहे. अचानक खबर मिळाली की बकासूर पाळणार आहे. आणि बकासूर ज्यावेळेस खाली पळायला निघाला त्यावेळेस पायरा काढला की मल्हार आहे. गट काढला, सुट्टा काढला गट, सेमीला पराभव झाला, बकासूर चिठ्ठी कडन निघाली. आता काय, शेवटी बघा, लोकांच्या मनामध्ये एक वेगळे विचार असतात की बकासूरचा पायरा अगोदर सांगितला म्हणून बकासूर हारतोय, असं काय नाही. 12 वेळा हिंद केसरी झाला आहे तो बकासूर, आणि 3 ते 4 वेळा हिंद केसरी झाला असेल किंवा 5-6 वेळा झाला असेल. त्याच्यानंतरनं मी चॅनल चालू केला, नंतरनं पैरे खूप सांगितले, त्यावेळेस काय नव्हता प्रॉब्लेम. पण आता काय प्रॉब्लेम आहे लोकांना की पैरे सांगतोय म्हणून. तसं काय नसतं, बकासूरमध्ये धमक आहे बरं का. आणि बकासूरला नजर वगैरे कोणाची लागायचा विषय नाही, तो एक महादेवाचा अवतार आहे. काय मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं कोणाची नजरसुद्धा लागू शकते, तसं काय नसतं मित्रांनो, काय नसतं. आता एवढा मोठा लखन बैल आहे, काय बोलायचं, कुठलंही मैदान असू दे की
एक नाही तर 2 नंबर करतोच. बैलामध्ये धमक आहे आणि आपल्या बकासूरमध्ये धमक आहे मित्रांनो. त्याच्यामुळे असे पैरे आपण सांगतोय काय त्याचा काय विषय, त्याचं काय नसतं देणं घेणं, पायरा फोडला काय फोडला तसं काही नसतं मित्रांनो. बकासूरमध्ये धमक आहे. बकासूरचा जरी पायरा कोणी जरी सांगितलं तर मी ठीक आहे, मी नाही सांगत, दुसऱ्या जरी सांगितला तरी मित्रांनो बकासूरमध्ये धमक आहे. 1 नंबर करायचा, 2 आणि 3 4 5 नंबरची नंदी घेऊन 1 नंबर करणारा नंदी आहे. आणि असं ट्रोल करू नका, मलासुद्धा ट्रोल करू नका आणि बाकीच्यासुद्धा लोक आहेत त्यांनासुद्धा ट्रोल करू नका. शेवटी प्रत्येकाला वाटत असतं की बकासूर त्या बैलासोबत पळावा, बकासूरने गुलाल घ्यावा, असं लोकांना मनापासून वाटत असतं. आणि खरंच खूप लोक आपल्यावर प्रेम करतात आणि असंच प्रेम करत राहतील. आणि आपलं काम आवडतं, लोकांना माहिती आहे. लोक आपल्याला बक्षीससुद्धा पाठवतात आणि कोणाला जर पाठवत असेल बक्षीस, खूप लोक रिपीट मला बक्षीस पाठवतात आवडतं काम म्हणून. आणि माझा नंबर आहे 95 61 11 99 40. गुगल पे फोनपे दोन्ही चालू आहे. तिथं मला पाठवू शकता बक्षीस. जर बक्षीस त्या नंबरला जर समजा प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे नेटवर्क इश्यू असेल किंवा सर्व्हर असेल प्रॉब्लेम, तर मला व्हॉट्सअपवरती हाय करा, मी स्कॅनर पाठवेन. माझं काम आवडत असेल तर, अन्यथा नाही. परंतु खरंच मनापासून आवडतो बकासूर, खूप प्रेम करतो आपण बकासूरवरती. परंतु काही लोकांनी आपल्या धमक्या दिल्या, त्याच्यामुळे आता पैरे सांगणे बंद करतो आहे. परंतु एवढंच सांगणं आहे की बकासूरमध्ये धमक आहे. 4 आणि 5 नंबरची नंदी घेऊन 1 नंबर करायचं, असं पैरा सांगून बकासूरचं काय असं म्हणजे नजर वगैरे काय लागत नाही आहे. त्याच्यामध्ये धमक आहे आणि बकासूर आहे, किंग मेकर आणि किंग मेकरच राहील सगळ्यांसाठी. धन्यवाद.